तर पुणे शहरातील रस्त्यांची पावसामुळे दुरावस्था झाली आहे। काही तासांच्या पावसाने शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी झालं आणि त्यामुळे शहरातील अनेक मुख्य रस्ते जलमय झालेत। अनेक ठिकाणी अद्यापही रस्त्यांची कामे सुरू आहेत, त्याचा फटका पुणेकरांना बसलाय। पालिकेच्या नालेसफाईच्या दाव्यांचं पितळ या पावसाने उघड पाडलं। या संदर्भातील अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी अभिजित पोते आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित, पुण्यात देखील पाऊस झाला आणि या पावसामुळे रस्त्यांची जी अवस्था आहे ती अतिशय बिकट झालेली आहे। पण यामुळे काही गोष्टी उघड झाल्या की रस्त्यांची जी आहे ती दुरावस्था झालेली आहे आणि नालेसफाईचं काम देखील अर्धवट राहिलेलं आहे। तर पावसाळा सुरू होण्याआधी का नाही झालं हे काम? प्रियंका, नक्कीच आपण पाहतोय की गेल्या 2 ते 3 दिवसापासून संध्याकाळच्या सुमारास पुणे शहर असेल किंवा पुणे जिल्हा असेल या सगळ्या अक्षरशः झोडपून काढलेलं पाहायला मिळालं होतं। आणि या केवळ कालची जर परिस्थिती बघितली तर काल शहरात बऱ्याच ठिकाणी 1 ते 1.5 तास हा सगळा पाऊस झाला होता। पण केवळ तेवढ्याच पावसानं पुणे पालिका जी आहे, पुणे महानगरपालिका, या महापालिकेच्या कार्यभारावर एकूणच प्रश्नचिन्ह उपस्थित होते। कारण शहरातील सर्व मुख्य रस्ते काल रात्री पुणेकरांना हे जलमय झालेले पाहायला मिळाले। स्वारगेट असेल, कोंढवा असेल, कात्रज असेल, वारजे असेल, शिवणे असेल, औंध असेल, शिवाजीनगर असेल, या सगळ्या मुख्य रस्त्यांवर अक्षरशः गुडघ्याभर पाण्यातून वाट काढत पुणेकरांना पुढचा प्रवास जो आहे तो करावा लागला होता। 1 तास केवळ हा पाऊस होता। खरं तर पुणे शहरातल्या अनेक रस्त्यांवर पाणी साचलेलं पाहायला मिळालं। ड्रेनेजचे कामं झालेले नाहीत असा आरोप आता पुणेकरांकडून केला जातोय। महापालिकेनं मान्सून पूर्व कामांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप देखील पुणेकरांकडून केला जातोय। आता आपण पाहतोय की पुणे शहरात पाऊस जरी थांबला असेल तरी आज आणि उद्या पुन्हा एकदा ऑरेंज अलर्ट जो आहे तो पुणे शहरासह जिल्ह्याला पुणे वेधशाळेकडून दिलेला आहे। म्हणजे आज संध्याकाळी देखील पुण्यात पावसाची जोरदार बॅटिंग होण्याची शक्यता वेधशाळेकडून वर्तवण्यात आलेली आहे। पण जो मुख्य प्रश्न आहे की पुणे शहरातल्या अनेक रस्त्यांवर अजून देखील कामं जी आहेत ती चालू आहेत। मान्सून पूर्व, मान्सूनच्या आधी, पावसाळ्या आधी ही सगळी कामे करून घ्या अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जी आहेत त्या पालिका प्रशासनाला दिल्या होत्या। पण पालिका प्रशासनाकडून गांभीर्यानं कुठलीही प्रकरण घेतलं गेलेलं नाहीये। त्यामुळे पुण्याच्या रस्त्यांची दयनीय अवस्था जी आहे ती झालेली पाहायला मिळते। सुपर 15, सुपर 17 असे 2 उपक्रम पुण्यातल्या या सगळ्या रस्त्यांसाठी राबवण्यात आले होते। त्याच पार्श्वभूमीवर ही सगळे रस्ते डागडुजी होणार होती। पण माहितीसाठी तर पुण्यात जी रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे ती दुरावस्था आता महापालिका त्याला कसं पद्धतीने दुरुस्त करते हे सुद्धा बघण्यासारखं असेल। तर एक महत्त्वाची बातमी पाहूयात। वारकरी संप्रदायाची श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळू लागली आहे। गेल्या काही दिवसांपासून पाण्यातील प्रदूषण वाढू लागलंय। लोणावळ्यापासून उगम पावलेल्या नदीत रसायनयुक्त आणि मैला मिश्रित पाणी सोडलं जातंय। परिणामी आळंदी फेसाळल्याचं दिसतंय। 2 दिवसांपासून लोणावळा परिसरात कोसळणाऱ्या पावसामुळे इंद्रायणीचं पात्र दुथडी भरून वाहतंय। याचाच फायदा घेत नदीकाठी असलेल्या अनेक कंपन्यांनी केमिकल मिश्रित सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ते थेट इंद्रायणी नदीच्या पात्रात सोडलंय। इंद्रायणीला लवकर प्रदूषण मुक्त करू अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी केली होती। मात्र मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतरही कंपन्यांचा मुजोरपणा कमी होताना दिसत नाहीये। तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने देखील सरकारच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचं चित्र दिसतंय। मागील अनेक वर्षापासून पाहतोय आपण इंद्रायणी नदीची परिस्थिती जैसे ते तैसे, कुठल्याही प्रकारचा बदल याच्यात नाही। केंद्रातून राज्यातून अनेक मंत्री महोदय येतात, फक्त आश्वासनं देत आहे आणि आमच्या वारकऱ्यांची आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करतात। फक्त कागदोपत्री घोडे नाचवल्याने ह्याच्यात बदल होणार आहे का? तर नाही आहे। आता आपण पाहतो ही परिस्थिती आत्ताच का उद्भवली आहे? कारण पाऊस झाला की इंद्रायणी नदी वाहती होती आणि आपलं केमिकलयुक्त पाणी सोडण्यासाठी सोयीचं होतं। ही मानसिकता या प्रशासनाची होती का काय, असा हा प्रश्न उभा राहतोय।